नमस्कार, स्नेहाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तांदूळची गावाकडच्या पद्धतीने भाजी बनवणार आहे। तर त्यासाठी मी 2 गड्डी तांदूळचा निवडून घेतलेली आहे। भाजी स्वच्छ छान धुवून घेतलेली आहे। त्यासाठी मी थोडा लसूण घेतलेला आहे सोलून आणि 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। लसूण मी टेचून घेणार आहे आणि मिरची चिरून घेणार आहे। मी एक कढई गरम करायला ठेवली आहे गॅसवर। आता त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकणार आहे। तेल छान गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी छान तडतडून द्यायची आहे। अर्धा चमचा जिरे, लसूण टेचून घेतला होता। लसूण टेचून घेतल्याने भाजीला छान चव येते। मिरची टाकणार आहे। तुम्हाला जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही तिखट पण करू शकता। लसूण छान परतलेला आहे। त्यामध्ये मी आता भाजीमध्ये मी चवीनुसार मीठ टाकत आहे। मीठ थोडंच घेतलेलं आहे, नाहीतर भाजी खूप खारट होईल। 5 मिनिट मध्ये भाजी शिजून जाईल। शिजवून घ्या 5 मिनिटांमध्ये भाजी। ही बघा, तांदूळची भाजी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही यामध्ये दाण्याचा कूट किंवा कांदा कट करून टाकू शकता। मी गावरान पद्धतीने आपल्या गावाकडच्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे। ही भाजी खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे। लहान मुलांना खूप आवडेल। तुम्ही यामध्ये मिठाची पण भाजी करू शकता, मिरची न टाकता। तुम्हाला भाजी आवडली असेल तर कमेंट करून सांगा। तुम्ही पण ही भाजी बनवून बघा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी स्नेहाज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।